नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन सेशनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. इयत्ता 9वी, विषय मराठी आणि पाठाचं नाव आहे सखू आजी. आजी म्हटलं की आपल्या सगळ्यांना गावाकडची खूप आठवण येते. मामाकडच्या गावाला जाताना तिथे असणारे आजीबाई हे आपल्या सगळ्यांना गोष्टी सांगण्यासाठी, वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी किंवा त्यांच्या भूतकाळातल्या काही घडलेल्या घटना सांगण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कदाचित ही परिस्थिती आजकालच्या काळात बदलली असेल, पण याच्या आधीच्या पिढीने हे आजी नाव, आजोबा नाव हे मोठ्या आदबीनं आणि मनोरंजनाचं एक वेगळं रूप त्यांच्या जीवनात घेऊन यायचे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की नाही माहीत नाही, पण गावाकडे अशी खूप सारी माणसं असतात. ह्या माणसांनी संपूर्ण गाव हे काबीज केलेलं असतं. त्यांच्या वागण्याने, त्यांच्या बोलण्याने त्यांचं गाव हे संपूर्ण त्यांच्या जणू मुठीत असतं. गावाच्या भल्यासाठीच ते सगळं करत असतात. अशी काही प्रमुख माणसं गावात असतात आणि हे गावाचं कल्याण करण्यासाठी नेहमीच पुढं असतात. मग ते कुणाचा दुःखद प्रसंग असो, कुणाचा सुखद प्रसंग असो, गावातली एखादी चांगली गोष्ट असो, वाईट गोष्ट असो, मोठ्या कामी ह्या सर्वांचा निर्णय अक्षरशः महत्त्वाचा ठरतो. आणि खूप सारे वेळी गावाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी करून जातात. मग ते लहानांपासून थोरांपर्यंत गावातली लहान चिल्ली बिल्ली पोरं या आजीबाईच्या मागे, आजोबांच्या मागे नेहमी फिरत असतात. कुठली कथा सांगणं, त्यांना गोष्ट सांगणं, आजूबाजूच्या गोष्टींचा परिचय करून देणं, चांगली वाईटाची जाणीव करून देणं, अशा खूप साऱ्या गोष्टी ही माणसं घेऊन येतात. अनेक लेखकांनी यावर लेखन करण्याचा खूप साऱ्या साहित्यातून प्रयत्न केला आहे. अशा अनेक साहित्यात त्यातून ही सगळी माणसं आपल्या भेटीला येतात. तशीच ही सखू आजी. त्याचे लेखक जे आहेत राजन गवस, प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, कवी आहे, समीक्षक आहेत, संशोधक आहेत, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, भंडारभोग, धिंगाणा, कळप, तनकट इत्यादी कादंबऱ्या, फुंदका, काव्यसंग्रह, काचकवड्या हा ललित संग्रह प्रसिद्ध आहे. मुळात राजन गवस सर म्हणजे माझे सर, कारण मराठी डिपार्टमेंट, पुणे विद्यापीठातलं मराठी डिपार्टमेंटचे हेड म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यामुळे त्यांना फार जवळून बघण्याचा, त्यांना ओळखण्याचा मला परिचय आहे. खूप जवळच्या परिचयाचे आहेत. राजन गवस सरांनी अनेक लेखन केले आहे. त्यामुळे आज जी कथा ते घेऊन आले ती त्यांची अनुभवाची, त्यांनी अनुभवलेली अशी कथा आहे. फार सुंदर कथा आहे. पाठाचं नाव आहे सखू आजी. 8वा पाठ. प्रस्तुत पाठात सखू आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्यांविषयींचे भान महत्वाचं आहे बरं का. जुन्या आणि नव्या जीवनमूल्यांविषयींचे भान म्हणजे जुनं जीवनमूल्य आणि नवीन जीवनमूल्य यांच्यामधले असणारं तारतम्य हे सखू आजीला कळतंय. आणि जुन्या पिढीच्या अशा काही लोकांनाच ते समजत होतं. काही लोक अशी आहेत जुन्या पिढीची, ते काही नवीन जीवनमूल्य आहेत ते आत्मसात करायला, आपले मानायला तयार नाहीत. जुनंच घिसं पिटत ते आहे ते आपलं राबवत न्यायचं. पण सखू आजी मात्र तशी नव्हती. तिला जीवनमूल्यांचे, नव्या आणि जुन्या जीवनमूल्यांचे भान होतं. तिची प्रगतिशील दृष्टी, बदलत जाणारी प्रगतिशील दृष्टी, निर्णय क्षमता, कुठल्याही गोष्टीत निर्णय घेण्याची क्षमता आणि माणसांवरचं प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकांनी वर्णन केले. बघा, पाठ जेव्हा आपण वाचू तेव्हा आपल्या लक्षात येईल की सखू आजी हे जे पात्र आहे हे आपल्या डोळ्यासमोर जसं तसं उभं करण्याचा प्रयत्न लेखक राजन गवस यांनी केलाय. खूप सुंदर पाठ आहे. कदाचित हा पाठ वाचताना तुम्हाला तुमच्या गावाकडच्या काही आठवणी आठवतील, तुमची आजी आठवेल, तिने सांगितलेले प्रसंग आठवतील. पण सखू आजी आहे ही कदाचित लेखकांच्या जीवनातला एक पार्ट आहे, एक विभाज्य भाग आहे. त्यामुळे लेखक जेव्हा सांगतात तेव्हा ते आवर्जून याचा उल्लेख करतात. बघा, पाठ बघूया. सखू आजी परवा वारली ही गोष्ट कदाचित सांगण्या इतकी महत्वाची नसेल, कारण कितीतरी मृत्यू रोज अनुभवतो आपण. मग सखू आजी मरण पावली याला विशेष महत्त्व काय आहे असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. याबाबत मला काहीही म्हणायचे नाही, तरीही सखू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला.
बघा, लेखकांनी आवर्जून सांगितलंय की अनेक माणसं नेहमी आपल्या आजूबाजूला वारतात है ना. माणसं जन्म झाला की त्याचा मृत्यू आहेच, पण मग सखू आजीचं असं वेगळं मृत्यूचं कारण आणि ते मला एवढं का खोलवर जखम करून गेलं ते सांगण्याचा लेखकांनी यामध्ये प्रयत्न केलाय. म्हणजे काहीतरी त्या सखू आजीमध्ये आहे असं लेखकांनी सांगितलंय. बघा, सखू आजी कशी आहे, ती काय, तिचा स्वभाव नेमकं काय, हे सगळं लेखकांनी सांगण्याचा आपल्याला या पाठामध्ये प्रयत्न केलाय. आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटतंय. आजही ती जखम, सखू आजी गेल्याची जखम लेखकाच्या मनावर कायम आहे. माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं आहे, एक पोकळी वाढतीये असं वाटतं लेखकाला. शुभ्र निरभ्र म्हणजे चांगलं, शुभ्र म्हणजे चांगलं, जे आपल्या समोरच्या बघून आपल्याला चांगलं वाटतं, असं काही हरवलं आहे, पोकळी. एखादा माणूस गेल्यावर आपण त्याच्या आठवणीत असं एकचित्त होऊन जातो, शांत होऊन जातो. अशी जणू पोकळी लेखकाच्या मनात घर करून बसली आहे. बरं, कोण ही सखू आजी? माझी कोण लागत होती ती? कोणीच नाही, न जातीची न पातीची, पण तरीही ती माझ्या जवळची होती, रक्ताच्या माणसा इतकीच. सखू आजीचं वय 90 वर्ष, हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. सखू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, आजी कुठं चालली आहेस? तर लगेच उत्तर, कुठं जातोय बाबा, म्हातारा माणूस, हाडं गेली वाड्याला, बघा माझ्या माड्याला. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं नाही, पण प्रत्येक जण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सखू आजी नेहमीच एक कविता वाटते. ती कवितेत बोलते, कवितेत जगते. तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडे दिसलं नाही. बघा, सुंदर वर्णन केलंय बा लेखकाने, की कोण माझ्या जातीची नव्हती, नाही पातीची नव्हती, नाही कोण जवळचे नातेवाईक होते, कोणीच नाही, पण तरीही ती रक्ता मासाची जी माणसं असतात आपली, ह्याच्याहून जास्त जवळची होती. तिच्या सखू आजीचं वय बघा 90 वर्ष होतं, हातात काठी घेऊन, वाकून कमान झालेलं शरीर. पहिलीची जी माणसं आहेत आजी, हे वाकून 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 त्याच्या वाकून असं कमान झालेलं, असं अर्धवर्तुळ झालेलं त्याच्या पाठीचं, असं कमान झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. म्हातारे माणसं बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर बघा, वयामानानुसार त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात, असा तिचा चेहरा सुरकुत्यांनी भरलेला. आणि सहजच लेखकाने आवर्जून लेखकाचं वेगळं एक वैशिष्ट्य सखू आजीचं सांगितलंय, की सखू आजी नेहमी कवितेत बोलायचे, साधं बोलायचेच नाही, नेहमी पद्यात. तिला काय कोणाला सांगायचं असेल तर ते पद्यात बोलायचे. पद्यातून काय होतं, ते आपल्याला जे सांगायचं आहे हे कमीत कमी भाषेत जास्तीत जास्त आशय आपण देण्याचा प्रयत्न करतो. बा, कवितेत आपण नेहमी शिकतो की कमीत कमी भाषेत आपण जास्तीत जास्त आशय देण्याचा प्रयत्न करतो. जणू अशी सखू आजी अशीच बोलायची आणि ती नेहमी कवितेत जगायची. कविता म्हणजे काय, तर बोलताना सुद्धा कवितेत बोलायचं. मग ते येणारे यमक जुळवायचे कसे, त्याच्यातून येणाऱ्या भावना कशा प्रकट करायच्या, या सगळ्या गोष्टी याचं. आणि त्याच्याकडे महत्त्वाचं म्हणजे काय, तर प्रचंड भाषिक ज्ञान होतं. भाषिक ज्ञान फार गरजेचं आहे. आजकालच्या पिढीला भाषिक ज्ञान हा प्रकारच काय माहीत नाही. एखादा शब्द मराठीतला आहे, हा शब्द मराठीमध्ये आहे, तो आपला शब्द आहे हेच मुळात माहीत नसतं. इंग्रजी शब्द आपण मराठी म्हणून सहज वापरत जातो आणि तो इतका 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 आपलाच होऊन जातो की तो समजतच नाही हा मराठी शब्द आहे, इंग्रजी आहे की कन्नडी आहे. पण सखू आजीला मात्र भाषेचं प्रचंड ज्ञान होतं. तुम्हाला आवर्जून सांगतो, तुम्हाला जर भाषेचं प्रचंड ज्ञानाची जर गरज असेल तर वाचन केलं पाहिजे. एक तर माणसं वाचली पाहिजेत, नाही तर पुस्तकं वाचली पाहिजेत. सखू आजीने माणसं वाचली. वय वर्ष 90 वयावर्षी सुद्धा अनेक माणसांबरोबर ती बोलायची. तिच्या माणसांची ओळख असायची, माणसांना ओळखायची आणि त्यामुळे तिला प्रचंड भाषिक ज्ञान होतं. पण तुम्हाला जर भाषिक ज्ञान तुमचं वाढवायचं असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. पुस्तकं वाचा, पुस्तकं तुम्हाला भरपूर ज्ञान देतात. बघूया पुढे. सखू आजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. म्हणजे कुणी म्हटलं, म्हातारी गप घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला, तर लगेच म्हणायची, मरण लोकाला शरण दिकाला,
माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं काणूस, म्हातारी नवसाची भरून उरायची. ते सगळं ती जुळवून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून हे बाहेर यायचं बघा. म्हातारी काही प्रश्न विचारला तरी त्या प्रश्नाचं उत्तर मात्र ती अशीच द्यायची. तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. लहानपणी शाळेला जाताना आम्ही आजीभोवती गोळा करून बसायचो, आजीला मध्ये घेऊन, आणि शाळेतल्या देवाच्या गोष्टी आजी सांगायची. आजीची गोष्ट कधी कधी आठवडाभर चालायची. शाळेला जाताना काही वेळ आणि शाळेहून येताना काही वेळ असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा बघा. सखू आजी म्हटलं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही जी सखू आजी काय करायची, लहान मुलांना अशी गोळा करून बसायची आणि मग तिला ती वेगवेगळ्या गोष्टी सांगायची. मग ही गोष्ट एवढी मोठी असायची की कधी कधी ती आठवडाभर चालायची. आजकालची गोष्ट सांगायला तुम्हाला सांगितलं की आजकालची गोष्ट 10 मिनिटात आपली संपते. म्हणजे सखू आजी बघा मग काय गोष्ट सांगत असेल का, याच्या मागचं महत्वाचं कारण ते म्हणजे सखू आजीचं असलेलं भाषिक ज्ञान. आणि ती सहज बोलायची नाही, कवितेत बोलायची आणि सहज वाटायचं ते, त्यासाठी जुळवायची नाही. बघा ना, मरण लोकाला सरण दिकाला. मरण म्हणजे काय, आपण जे मरतो ते. सरण म्हणजे काय, माणसाला मरणावरच्या सरणावर ठेवतात, त्याला म्हणतात सरण. माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं काणूस, म्हातारी नवसाची. स्वतःला म्हणायची बरं का, मी नवसाची आहे म्हणून. आणि ती भरून उरायची, म्हणजे सगळीकडे भरून ती उरायची, असं ती आवर्जून सांगायची. असं सुंदर वर्णन सखू आजीचं लेखकाने याच्यामध्ये केलंय बघा. सखू आजीचं वैशिष्ट्य सांगताना लेखक आवर्जून सांगतात की सखू आजीला भाषिक ज्ञान प्रचंड होतं, आणि या भाषिक ज्ञानामुळे तिच्या ज्या कविता आहेत या कविता सहजपणे लेखकाच्या लक्षात राहिल्या. बघा, एखादी गोष्ट तुमच्या सहजपणे परफेक्ट नाही लक्षात राहणार, पण एखादी कविता, एखादी गाणं हे तुमच्या सहज लक्षात राहतं 1-2दा ऐकल्यावर. असा सुंदर पाठ आहे. याचा पुढचा भाग आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला बघायचा आहे. धन्यवाद.